आयोजक आपल्याला विनंती आहे, प्रतीक कुमार थोडंसं आपण लक्ष द्या. व्यासपीठावरती मान्यवर बसलेले आहेत, रसिक वर्ग देखील आपले मान्यवर आहेत, त्यांना देखील आपण विनंतीपूर्वक सांगा खाली बसलात तर फार बरं होईल. मित्रांनो, तुम्हालाही सामन्याचा आनंद घेता येईल, आम्हालाही घेता येईल. सहकार्य करा प्लीज. एक रफ अँड टफ सामना आपल्याला बघायला मिळेल. जशास तशी प्रत्युत्तर आता मात्र दिले जातील. टेक फॉर द टॅक, रफ अँड टफ फाईट आता मात्र आपल्याला बघायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. चढाई करता अदनान औसगर एक आघाडीचा तणाई 72 मातृजा टोळो संघाच्या माध्यमातून की ज्याने रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलं. असा एक जबरदस्त खेळाडू या बेस मात्र शिकार बनतोय मरिजोली फेऱ्यांच्या माध्यमातून. जबरदस्त प्रयत्न, प्रत्युत्तर देईल हा एक नवोदित खेळाडू, परंतु महाप्रचंड आणि भीमकाय वेग ज्याच्या पायामध्ये आहे असा हा जर्सी क्रमांक 15. अद्यापपर्यंत नाव आम्हाला समजलेलं नाहीये. खरोखर अतिशय सुंदर खेळ आणि देखणं फुटवर्क त्याचा आपल्याला बघायला मिळतं. रसिकगणांच्या मनावरती हा देखील खेळाडू अतिरथ जे करतोय आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्युत्तर दाखल पुन्हा शकता सज्ज झालाय निखिल शिर्के. हे वादळ नव्हे तर मित्रांनो तोक्ते वादळ आहे. वारंवार बोनस गुणावरती ज्याचा हातखंड असतो असा निखिल यावेळेस मात्र यशस्वी. बोनस अधिक 1 गुण. प्रत्युत्तर देईल सुयोग गायकर. अनेक मैदान ज्या खेळाडूंनी गाजवून सोडली असा सुयोग. आता मात्र थर्ड रेड डू और डाय तिसरी चढाई सज्ज झालाय सुयोग गायकर. स्मिथ हास्याने चढाईला सुरुवात केली आहे, परंतु शत्रूच्या छावणीमध्ये घुसण्यासाठी मुखामध्ये हास्यच ठेवावं लागतं. बघा कितपत प्रयत्न करतो राजेंद्र देशमुख त्या ठिकाणी सज्ज असेल. एक होणारी चूक, सुयोग गायकर मैदानाच्या बाहेर जाईल का? निश्चितच नाही. सक्सेसफुल ठरतोय. एका गुणाने संघाच्या पारड्यामध्ये अजून एकदा भर पाडतोय. सामना बरोबर येऊ. प्रत्युत्तर ढगाल निखिल शेके. आकाश कोंडीलकर यावेळी चढाई करिता 15 नंबरच्या जर्सी मधला खेळाडू सडपातळ बांधा, परंतु जबरदस्त वेग त्याच्या पायामध्ये आहे.
असा आकाश या वेळेस सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तर देईल निखिल शिर्के. बोनस गुण असेल. बोनस गुणावरती मात्र निश्चितच या खेळाडूचं विशेष लक्ष असतं. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला. दीपक कासारे लाजवाब परफॉर्मेंस. जीते की चाल वाज की नजर दीपक कासारे के एंकल फोड़ का छूटना मुश्किल नहीं तो नामुमकिन होता है. प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा सुयोग गायकर. आता मात्र 3 विरुद्ध 1 असा सामना. सुपर टॅकलची नामी संधी असेल मातृच्या कोडोस, परंतु प्रयत्न कोणतेही नाही आहेत. रिक्त असे माघारी प्रयत्नाचा जवळजवळ 90% इरादा माघारी परतला. प्रत्युत्तर देईल आता मात्र राजेंद्र देशमुख. या खेळाडूवरती आता मात्र संघाच्या आशा कायम असेल. काहीतरी करावं लागेल आणि संघाला विजय करून दाखवावं लागेल. राजेंद्र देशमुख याच्यावरती जबाबदारी. यशस्वीरित्या शुभमला या ठिकाणी शिकार बनवलं जात आहे. अचूकरित्या शुभम पाटील मैदानाच्या बाहेर प्रयत्न करतोय पुन्हा एकदा आकाश. दोन्ही संघांच्या माध्यमातून माघार घेतली जाणार नाहीये. तर अंधाराला भीत नाही, आभाळाची साथ आहे. अहो मोडन पण वाकणार आहे. शिव छत्रपतींच्या मातीतील कबड्डीचा वाघ आहे. दोन्ही संघ माघार घेणार नाहीये. सामना हा व्होल्टेज होईल एवढं मात्र निश्चित. कदाचित 5-5 चढ्या रसिकांना बघायला मिळू शकतात. परंतु अजून देखील पूर्वार्धातला खेळ सुरू आहे. उत्तरार्धाकडे आपण वळलो नाही आहोत. तोपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत अंतिम सळाई या सामन्यामध्ये होत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणार. उत्कंठ वाढवणारा हा सामना काही रसिकांच्या मनावरती हल्ला बोल करेल. यावेळेस मात्र प्रतीक बैल मारे जबरदस्त पकड. लाजवाब पद्धतीचा खेळ. कोपरा अक्षर हॅट्स ऑफ परफॉर्मन्स. बघा मित्रांनो, श्री गणेश रिवला धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द हा निश्चित कधीच माघारी पडत नसतो. श्री गणेश क्रीडा मंडळ दिवला हम बोलते नहीं तो करके दिखाता. अंतिम सामना 7 मिनिटाचा खेळला. सर्व सामने 15 मिनिटाचे खेळले, परंतु पॅनल्टी म्हणजे पॅनल्टी. अशी जर कटिबद्धता आणि नियमावली रायगड जिल्ह्यातील प्रत्येक आयोजन मंडळाने बाळगली तर मात्र निश्चितच रायगडची कबड्डी पुन्हा एकदा त्या स्तरावर जाऊन पोहोचेल, ज्याचा आपण भविष्यात मध्ये वाट पाहतोय. 7 आणि 6 आजचा मुंडाणी संघाचा परफॉर्मन्स खरोखर मित्रांनो आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दिनेश रासे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच जबरदस्त परफॉर्मन्स करत या ठिकाणी आज बक्षिसाला गवसणी घातली. यावेळेस मात्र आता नव्हते का 6 विरुद्ध 1 7 विरुद्ध 1 बोनस गुणावर माघारी परतला. प्रत्युत्तर देतोय प्रदीप बैल मारे. ज्या खेळाडूने मुंडाणे सोबत सामन्याला कलाटणी दिली आणि आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं तोच हा प्रदीप.
आता मात्र साहिल केनी 9 नंबरची जर्सी मधला खेळाडू आतापर्यंतचा परफॉर्मन्स साहिलचा देखील वाखण्यात होता. आता मात्र बजर वाजला आणि थर्ड रेडचा होंकार मैदानामध्ये बघायला मिळतोय. निघालाय, सज्ज झालाय आपल्या संघाच्या विजयाकरिता. आता मात्र 2 विरुद्ध 1 सुयोग गायकरला तर जेल बंद केलं तर मात्र रसिकांच्या काळाचा गजर बघायला मिळेल. परंतु सुयोग गायकर सक्सेसफुल ठरलाय. 2+2 4 गुणांची झाली. जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुंदर प्रकार शुभम पाटीलच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल सज्ज झालाय सुयोग गायकर. एक जबरदस्त भीमकाई शरीरशी लाभलेला चढाई बहादर निश्चितच मरीदेवी धीरण संघाच्या माध्यमातून अनेकांच्या मनावरती अधिराज्य करणारा हा सुयोग आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल. रायगड जिल्ह्यातली मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी पहिली कबड्डी स्पर्धा वनदेव क्रीडा मंडळ पाले त्या स्पर्धेतील अंतिम विजेते मरीदेवी धीरण आणि आज पुन्हा एकदा अंतिम विजेते पदासाठी झुंज देत आहे. काय या वर्षातील दुसरा अंतिम विजेते पद मरीदेवी धीरण संघाच्या नावावरती कोरलं जाईल का? निश्चितच बघावं लागेल. शेवटची अंतिम काही मिनिटं आकाश चढाई करता 15 नंबरच्या जर्सी मध्ये कोणताही प्रयत्न नाही. वेगळं धोरणाचा अवलंब. शेवटची 3 मिनिटं असेल. 8 आणि 13 5 गुणांची आघाडी असेल मरीदेवी धीरण. परंतु मित्रांनो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये 4 आणि 5 गुणांची आघाडी काही फार नाही. आता मात्र थर्ड रेड कमबॅक करण्याची सुवर्ण संधी म्हणजे थर्ड रेड. आता मात्र सुयोग जेरबंद झाला. निश्चितच झालाय सूरज शिंदे. जबरदस्त पकड. तोंडातला शब्द तोंडात राहिला आणि त्या ठिकाणी सुयोग जेरबंद झाला. प्रत्युत्तर देतोय आता मात्र निखिल शिर्के.
दिशादर्शक असा निखिल शिर्के आपल्याला बघायला मिळतो. सामन्याला मात्र फिरकावलं जाते निखिलच्या माध्यमातून. चढाई करता आकाश. उत्कंठ वाढवणारा सामना आपल्याला बघायला मिळतो. निश्चितच रसिक वर्ग देखील रिझल्ट पाहायला शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी थांबेल इतकं मात्र निश्चितच. प्रत्युत्तर देतोय निखिल शिर्के. 5 नंबर जर्सी मधला हा एक जबरदस्त खेळाडू. 4 समीकरण असेल. हर्षल कुटकर लाजवाब क्षेत्ररक्षण. निखिल शिर्के मैदानाच्या बाहेर. अनुभव मात्र पानाला लावला जातो हर्षलच्या माध्यमातून. आकाश पुन्हा एकदा चढाई करता सज्ज झाला. काय निदान रेषेवरती थांबवलं जाईल. आकाशला जर निदान रेषेवरती थांबवलं गेलं तर मात्र सामन्यामध्ये बदल घडू शकतो. राजेंद्र देशमुखला आता मात्र स्वतःला झोकून द्यावं लागेल या सामन्यामध्ये बदल घडवण्याकरिता. यावेळेस मात्र जबरदस्त प्रकार राजेंद्र देशमुख. चढाई करता निखिल शिर्के. ऍडव्हान्स टाकेल. आता मात्र 13 आणि 14 चढाई करता प्रतीक बैल मारे. नक्कीच मित्रांनो उत्कंठा वाढवणारा सामना. जर रसिकांच्या मनामध्ये सामन्याने भर केला असेल तर टाळ्या होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळतोय. निखिल शिर्के मैदानाच्या बाहेर आणि अंतिम विजेतेपद मिळत आहे.